मित्रांनो, एस टीकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घेऊन प्रवासाच्या अगोदरच आपले सीट बुक करणे किंवा रिझर्वेशन करणे आता एकदमच सोपे झाले आहे. एस टीच्या कोणत्याही बसने प्रवास करण्याआधीच सीट स्वतःच्या नावावर ऑनलाईन बुक कसं करता येईल, जसं आपण रेल्वेचं रिझर्वेशन करतो, अगदी त्याच प्रकारे बेसिक माहिती अगोदरच भरून ठेवली तर 5 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत तिकीट रिझर्वेशन करता येते. हे खूप सोपं आहे. प्रोसेस काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे यापुढचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेचच बघता येतील. नमस्कार मित्रांनो, मला माहिती आहे की एस टीचं रिझर्वेशन मिळवणं किती किचकट असतं. त्यातच जर ऑफलाईन करायचे ठरवले तर बस स्टँडवर जा, तिथे लाईनमध्ये उभे राहा. त्यातच पाहिजे त्या गाडीचे पाहिजे त्या वेळेला रिझर्वेशन मिळेलच याची खात्रीसुद्धा नसते. म्हणूनच एस टी महामंडळाने आता एक नवीन वेबसाईट नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केली आहे. ही वेबसाईट तुम्ही मोबाईलवर सुद्धा ओपन करू शकता आणि मोबाईलवरच तुमचे तिकीट बुक करू शकता, रिझर्वेशन मिळवू शकता. पण आता व्हिडिओमध्ये सर्व माहिती स्पष्ट दिसावी म्हणून मी लॅपटॉपच्या मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही व्हिडिओमधल्या सर्व स्टेप्स फॉलो करून तुमचे तिकीट मोबाईलवरूनच मिळवू शकता. मित्रांनो, महामंडळाच्या या वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करा आणि या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे अकाउंट तयार करायचे आहे. त्यासाठी इथे रजिस्टर या बटनवर क्लिक करा. आलेल्या पेजवर काही नियम व अटी दाखवल्या जातील, त्या वाचा आणि क्लोज करा. आता इथे तुमची बेसिक माहिती जसे नाव, जेंडर, जन्मतारीख, ईमेल आय डी, मोबाईल नंबर एंटर करा. तुमचे अकाउंट तुम्हाला पुन्हा लॉग इन करता यावे म्हणून एक युनिक पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे. तोच खाली एंटर करून कन्फर्म करा आणि हा टर्म्स अँड कंडिशनचा बॉक्स टिक करून त्याखालचे रजिस्टर बटन क्लिक करा. आता तुमचे अकाउंट तयार झाले आहे. अकाउंट तयार झाल्यानंतर पुन्हा होम पेजवर इथे लॉग इन बटन क्लिक करा आणि मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल आय डी व त्याखाली तुम्ही तयार केलेला पासवर्ड एंटर करून तुमचे अकाउंट लॉग इन करा. मित्रांनो, तिकीट लवकरात लवकर बुक व्हावे यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये पॅसेंजर मास्टर लिस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व काही टाईप करण्याची पुन्हा पुन्हा गरज पडत नाही. त्यासाठी इथे तुमच्या नावावर क्लिक करा. आलेल्या या ड्रॉपडाऊनमध्ये पॅसेंजर मास्टर लिस्ट यावर क्लिक करा. आता या पेजवर ॲड पॅसेंजर बटन क्लिक करा, म्हणजे डिटेल्स भरण्यासाठी एक बॉक्स समोर येईल. इथे कोण कोण प्रवास करणार आहे किंवा तुम्हाला कोणाची माहिती भरायची आहे, जसे स्वतःची आणि कुटुंबातील व्यक्तींची, ती एकदाच भरून ठेवा. ज्यासाठी नाव, जन्मतारीख, जेंडर, कन्सेशनमध्ये ज्या सर्व सवलती महामंडळाकडून पुरवल्या जातात त्याची लिस्ट दिसेल. जसे महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रवास भाड्यावर 50% सवलत मिळते. अमृत सिनियर सिटीझन अंतर्गत 75 वर्षांवरील नागरिकांना 100% सवलत दिली जाते, म्हणजे मोफत प्रवास करता येतो. आणि सिनियर सिटीझन अंतर्गत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत दिली जाते, म्हणजे अर्धे तिकीट. त्याचप्रमाणे इतरही कॅटेगरीज आहेत ज्यासाठी महामंडळाकडून प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. कोणाला किती सवलत मिळते या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा आपण याआधी तयार केलेला आहे, ज्याचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तो नक्की बघा. तसेच खाली प्रत्येक सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही प्रूफ, काही पुरावे तुम्हाला सादर करावे लागतील. जी कॅटेगरी सिलेक्ट कराल त्यानुसार इथे पुरावा सिलेक्ट करावा लागतो. सर्व माहिती भरून खाली ॲड पॅसेंजर बटन क्लिक करा, म्हणजे अशा प्रकारे त्या पॅसेंजरची माहिती इथे सेव्ह केली जाईल. इथे तुम्ही एकापेक्षा जास्त पॅसेंजरची अशाच प्रकारे माहिती भरून ती ॲड करू शकता. याचा फायदा काय ते पुढे सांगतो. आता होम स्क्रीनवर तिकीट बुक करण्यासाठी बुक युअर तिकीट्स नाव या सेक्शनमध्ये लिव्हिंग फ्रॉम म्हणजे कुठून बस बोर्ड करणार आहात त्या शहराचे किंवा गावाचे नाव टाईप करा. आलेल्या लिस्टमधून पर्टिक्युलर बस स्टँडचे नाव सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे गोईंग टू यामध्ये कुठे जायचे आहे त्या शहराचे किंवा गावाचे नाव टाईप करा आणि आलेल्या लिस्टमधून कोणत्या बस स्टँडवर उतरायचे आहे ते बस स्टँड सिलेक्ट करा. डेट ऑफ डिपार्चरमध्ये कोणत्या तारखेला तुम्ही प्रवास करणार ती तारीख या कॅलेंडरच्या साहाय्याने सिलेक्ट करा आणि सर्च बटन क्लिक करा. मित्रांनो, सर्च बटन क्लिक केल्यानंतर त्या दिवसासाठी त्या बस स्टँडवरून त्या रूटवर किती बस जाणार आहेत, कोणत्या बसचे किती तिकीट किंवा प्रवास भाडे आहे, कोणत्या टाईपच्या बसेस जसे ऑर्डिनरी, साधी, सेमी लक्झरी, इलेक्ट्रिक, शिवशाही इत्यादी, तसेच कोणती बस कोणत्या वेळेला निघणार आहे, ती कोणत्या वेळेला पोहोचणार आहे, किती सीट्स त्यामध्ये अवेलेबल आहेत, बस सर्व्हिस नंबर, ही सर्व काही डिटेल माहिती आता स्क्रीनवर दाखवली जाईल. आता तुम्हाला फक्त तुमच्या सोयीनुसार त्या तारखेला कोणत्या वेळेची बस हवी आहे त्यासमोरचे सिलेक्ट ट्रिप हे बटन क्लिक करायचे आहे.
आता इथे सिलेक्ट सीट्स हे बटन क्लिक करा, म्हणजे बसमध्ये कोणकोणते सीट्स अवेलेबल आहेत ते दिसतील. तसेच खाली या प्रत्येक रंगाचा अर्थ काय ती सुद्धा माहिती दिसेल. लक्षात ठेवा, पांढरा म्हणजे सफेद रंग असलेले सीट्स हे अवेलेबल सीट्स असतात, ज्यापैकी तुम्ही एक सिलेक्ट करू शकता. एकापेक्षा जास्त सीट्सही तुम्हाला सिलेक्ट करता येतात. जे सीट सिलेक्ट करा ते नंतर हिरव्या रंगात दिसेल आणि सीट सिलेक्टेड असा मेसेजही स्क्रीनवर दिसेल. आता सीट कोणासाठी बुक करायची आहे, पॅसेंजर किंवा प्रवासी कोण आहे ती माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे. ती भरावी लागू नये म्हणूनच आपण याआधीच पॅसेंजर मास्टर लिस्ट तयार करून ठेवली आहे. म्हणून इथे सिलेक्ट पॅसेंजर फ्रॉम लिस्ट यावर क्लिक करा. ज्यांच्यासाठी बुकिंग हवी आहे त्यांच्या नावासमोरचा बॉक्स टिक करून खाली ॲड पॅसेंजर बटन क्लिक करा, म्हणजे सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. मित्रांनो, इथे तुम्ही प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा नंबर आणि ईमेल आय डी भरू शकता. तो जर सारखाच असेल तर सेम ॲज मोबाईल नंबर हा बॉक्स टिक करा आणि प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करा. प्रवास भाडे किंवा तिकीट फेअरची सर्व माहिती जसे बेसिक फेअर, ASN, रिझर्वेशन चार्जेस इत्यादी सर्व काही एकूण रकमेसह आता स्क्रीनवर डिस्प्ले होईल, म्हणजे तितके पैसे तुम्हाला भरावे लागतील. जर पॅसेंजर एक महिला असेल तर ऑटोमॅटिकली महिला सन्मान योजना लागू करून ती सवलत अप्लाय केली जाईल. व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल तर सिनियर सिटीजन अथवा अमृत सिनियर सिटीजनचा लाभ त्यांना इथे दिला जाईल. म्हणजे वयानुसार किंवा जेंडरनुसार त्या सवलती ऑटोमॅटिकली या ठिकाणी प्रवास भाड्यावर लागू करून फायनल अमाऊंट तुम्हाला दाखवली जाईल. तिकिटाचे पेमेंट करण्यासाठी इथे पेटीएमवर क्लिक करा. पुढे पेटीएमने पेमेंट करण्यासाठी मोबाईल नंबरने वॉलेट लॉग इन करता येईल अथवा पेटीएमने हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येईल. पण या व्यतिरिक्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच नेट बँकिंग आणि UPIचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतो. समजा तुम्ही UPIचा वापर केला तर इथे UPI ID एंटर करा आणि प्रोसीड बटन क्लिक करा. UPI ॲपमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर पेमेंटची प्रोसेस पूर्ण करा. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर इन्स्टंट रेल्वेसारखे तुमचे तिकीट लगेच तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले केले जाईल. तसेच तसा मेसेजही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल आणि ईमेलही तुम्हाला पाठवला जाईल, ज्यामध्ये तिकीट नंबर, प्रवासाची माहिती, तारीख, वेळ, प्रवासाचा रूट कोणता आहे सर्व काही छापलेले असेल. आता हे तिकीट तुम्ही प्रिंट करू शकता. त्यासाठी प्रिंट बटनवर क्लिक करा. हार्ड कॉपी पाहिजे असेल तर प्रिंट करून घ्या किंवा मोबाईलमध्ये त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला सेव्ह करता येते. लक्षात ठेवा, प्रवास करताना तुमच्याकडे हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी यापैकी एक उपलब्ध असणे गरजेचे आहे. आता समजा काही कारणास्तव बुकिंग केलेले तिकीट तुम्हाला कॅन्सल करायचे असेल तर ते सुद्धा इथूनच करता येते आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, पण पैसे सुद्धा त्या मिनिटालाच तुम्हाला परत मिळतात. पण त्यासाठी काही अटी आहेत, जसे बेसिक फेअर व्यतिरिक्त आकारले गेलेले चार्जेस जसे रिझर्वेशन चार्जेस, GST इत्यादी ते परत मिळत नाही. तशी माहिती वेबसाईटच्या FAQ या सेक्शनमध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. तिकीट कॅन्सल करण्यासाठी होम स्क्रीनवरच्या माय तिकीट्स या मेनूमध्ये बुक तिकीट हा ऑप्शन सिलेक्ट करा. इथे आपण बुक केलेल्या तिकिटाची माहिती दिसेल आणि त्यासमोर शेवटी कॅन्सल हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. एक नवी विंडो समोर ओपन होईल, ज्यामध्ये तिकीट अमाऊंट किती आहे आणि रिफंड अमाऊंट किती ती दिसेल. म्हणजे जी रक्कम आपण भरली आहे आणि जी रक्कम आपल्याला आता परत मिळणार आहे ती तुम्हाला दिसेल. इथे मी 345 रुपये भरून हे तिकीट बुक केले होते, पण आता सर्व चार्जेस आणि टॅक्सेस कापून फक्त 290 रुपये परत मिळणार आहे. त्यामुळे केलेले रिझर्वेशन कॅन्सल होणार नाही याची तुम्ही खात्री करा. आता इथे पॅसेंजरच्या नावासमोरचा बॉक्स टिक करा आणि कॅन्सल तिकीट हे बटन क्लिक करा. खरंच तिकीट कॅन्सल करायचे आहे का असा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर विचारला जाईल. इथे ओके क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तिकीट कॅन्सल केले आणि 0 मिनिटात मला पैसेही रिफंड मिळाले. तर अशा प्रकारे घरबसल्या तुमच्या प्रवासासाठी STच्या कोणत्याही बसचे तिकीट तुम्ही 5 मिनिटांच्या आत बुक करू शकतात आणि ते कॅन्सलही करू शकतात. कुठेही जाऊ नका, लाईन लावू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.